Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's a wonderful time this evening. आज सायंकाळी किती सुंदर वेळ आहे We are approaching Christmas, का आपण नाताळच्या जवळ चाललोय. and it is the celebration of our Lord and Savior Jesus Christ's birth, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मोत्सव आहे and so wonderful time. आणि फार सुंदर असा हा काळ आहे. And even today, आजही God will not deny what you are asking Him. परमेश्वर तुम्ही त्याला जे काही मागाल ते नाकारणार नाही. Just open your heart to Him, केवळ आपलं हृदय देवाकडे उघडा, seek His face, मनापासून त्याला शोधा and let Him do what is best only He can do. आणि देवाला जे अतिउत्तम करता येतं ते देवालाच करू द्या. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Exodus chapter 23 verse 25. निर्गमाचा 23वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूयात. If you have got your Bibles, kindly open to Exodus 23 verse 25. तुमच्याकडे जर बायबल असेल, पवित्र शास्त्र असेल तर कृपया उघडा. निर्गम 23वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन. If you worship the Lord your God, He will bless your food and your water, and He will take sickness away from you. निर्गम 23:25 मध्ये लिहिलंय, तुम्ही तर परमेश्वर तुमचा देव याची सेवा करा आणि तो तुझ्या भाकरीला व तुझ्या पाण्याला आशीर्वाद देईल आणि तुझ्यामधून रोग दूर करेल. Praise God. देवाला धन्यवाद. If you worship the Lord tonight, आज रात्री जर तुम्ही देवाची आराधना केली, He will bless your food, देव तुमच्या अन्नाला आशीर्वादित करेल, He will bless your water, देव तुमच्या पाण्याला आशीर्वादित करेल and He will take sickness away from you. आणि देव तुमच्यापासून सगळी रोगराई दूर करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Why does God say worship me and I will bless your food and water? का बरं देव असं म्हणतो की माझी आराधना कर, माझी भक्ती कर, सेवा कर, म्हणजे मी तुझ्या अन्न पाण्याला बरकत लावीन, आशीर्वाद देईन, असं देव का म्हणतो? Because God is not a drive-through. कारण की देव म्हणजे असं ड्राईव्ह थ्रू नव्हे. He is not just tossing snacks from heaven म्हणजे स्वर्गातनं असं देवा आपल्यासाठी काही ना काही नाश्ता खाली पाडतोय असं नव्हे. like it's a vending machine. वेंडिंग मशीन जसं असतं ना, वेंडिंग मशीन म्हणजे आपण मॉलमध्ये वगैरे बघतो ना, पैसे त्यात टाकायचे, मग त्यातनं बाटली बाहेर पडते किंवा खायचं काही निघतं. No. तसा देव नाहीये. God is trying to build relationship with you. देव तुमच्याशी नातं बांधायच्या प्रयत्नात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God wants your worship because He wants to build a relationship. देवाला तुमची आराधना हवी आहे कारण की देवाला तुमच्याशी नातं बांधायचं आहे. He's not just feeding our stomachs. आणि देव केवळ आपली पोट भरायला आलेला नाही, He's trying to feed your life. तर देव तुमचं जीवन जे आहे त्या जीवनाला खाऊ घालायला आलाय. He wants to give you life. देवाला तुम्हाला जीवन द्यायचं आहे. God is saying, देव म्हणतोय, come closer to me, माझ्या जवळ ये, know me, मला जाण, walk with me, माझ्या सोबत चाल, trust me, माझ्यावर विश्वास ठेव let me be your provider, आणि मला तुझा दाता म्हणजे देणारा बनू दे. let me be your healer, मला तुझा आरोग्य दाता बनू दे. let me be your protector, मला तुझा संरक्षण करता बनू दे. and see आणि मग पहा how joyful you shall be. किती आनंदाने तू तुझं जीवन जगशील. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Worship brings God into your survival system. देवाची आराधना केल्यामुळे काय होतं, देव आपल्या पूर्ण सिस्टम मध्ये येऊन जातो की ज्या सिस्टमवर आपला सगळा निभाव आहे. Worship releases blessings on what feeds you. आणि देवाची आराधना आपल्याला आशीर्वाद मोकळे करते, ज्यातून आपल्याला खायला प्यायला सगळं मिळतं. Worship invites protection. देवाची आराधना आपल्यासाठी संरक्षण घेऊन येते. Worship multiplies your resources. देवाची आराधना आपला सगळा पुरवठा बहुगुणित करते. Worship opens supernatural doors for you. देवाची आराधना आपल्यासाठी अलौकिक दारं उघडते. Worship heals you. देवाची आराधना तुला आरोग्य देते. Worship will restore you. देवाची आराधना तुला पुनर्वसित करेल. Worship will make your life from running dry. देवाची आराधना जर तू केली तर तुझं आयुष्य कोरडं राहणार नाही. Praise God. देवाला So धन्यवाद. tonight wake up to worship. तर आज रात्री जागे व्हा आणि आराधना करायला लागा. Before you worry, worship God, worry will disappear. काळजी करण्या अगोदर देवाची आराधना करा, भक्ती करा, म्हणजे काळजी निघूनच जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Worship before you panic. आणि तुमचा गोंधळ होण्या अगोदर, तुमच्यामध्ये भीती येण्या अगोदर देवाची आराधना करा. Worship before you predict disaster. आणि तुम्ही ना असे नाशाचे तर्क लावण्या अगोदर की मला तर वाटतं आता काही खरं नाही, मला तर आता वाटतं की सगळं संपलेलंच आहे, असे सगळे तर्क लावण्या अगोदर देवाची आराधना करा. Worship before you fear. आणि तुम्हाला भीती वाटण्या अगोदर देवाची आराधना करा, Fear will vanish. म्हणजे भीती निघूनच जाईल. Worship in
the valley, worship in the mountain. दऱ्याखोऱ्यांमध्ये आराधना करा, डोंगर माथ्यावर आराधना करा. Worship in lack, worship in abundance. त्रुटी पडत असताना आराधना करा, विपुल असताना आराधना करा. Worship until God steps into your food and water. आणि जोवर देव तुझ्या अन्न पाण्यात येत नाही तोवर आराधना कर. Praise God. देवाला धन्यवाद. Worship is very powerful. आराधना, भक्ती, सेवा फार सामर्थ्यवान आहे. Worship shows that you believe in the living God. आराधना दाखवते की तुझा जिवंत देवावर विश्वास आहे म्हणून तू त्याची आराधना करत आहे. Worship is surrender. आराधना म्हणजे काय की मी देवाला संपूर्ण शरण आलेलो आहे. Worship means not my will but let your will be done. आराधना म्हणजे काय की माझी इच्छा नाही तर देवा तुझी इच्छा पूर्ण कर. Worship means I believe that you are the living God. आराधना म्हणजे असं म्हणणं की देवबाप्पा माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू जिवंत आणि खरा देव आहेस. Praise God. आमेन. Tonight worship God आज रात्री देवाच्या घरात आलेली असताना देवाची आराधना and करा see the changes that He will bring in your life. आणि मग पहा काय काय बदल देव तुमच्या जीवनात आणतो. Amen. आमेन. But wait, पण थांबा, what about those who don't worship and Asha- still eat well? अशा माणसांचं काय की जी माणसं देवाची आराधना अजिबात करत नाहीत पण चांगलं खातात आणि पितात. Yes, it is true. खरंच आहे हे. You see people who never prayed, तुम्ही लोकांना पाहत असाल अशा काही लोकांना की जे अजिबात प्रार्थना करत नाहीत. तुम्ही डोकं फोडा, काही करा. who never lifted up a hand in अशी काही worship. माणसं आहेत की जी कधीच आराधना करत नाहीत, कधीही प्रार्थना करत नाहीत. They have never opened their Bibles. अशी आहेत काही माणसं की जी कधीही बायबल उघडत नाही. तुम्ही त्यांना 1000 वेळा सांगा नाही तर करोडो वेळा सांगा, ते And- बायबल उघडत नाहीत. And still they got full tables. आणि तरी सुद्धा त्यांचे मेज अन्नाने भरलेले असतात. Why? असं कसं? That's because God is still good. असं का? कारण की देव चांगला आहे ना बेटा. Even when we are not good, He is an absolutely good God. आपण जरी चांगले नसलो तरी सुद्धा देव अतिशय चांगला देव आहे. आपण वाकड्यात गेलो तरी सुद्धा देव नाही ना कोणाच्या वाकड्याचा. That's देव why आहे. even those who don't worship Him, He still blesses आणि them. म्हणून जे कोणी देवाची आराधना करत नाहीत ना त्यांना सुद्धा देव त्याच्या चांगुलपणातनं तरीही आशीर्वाद देतो. Bible says की खा पिले सुखी रे. बायबल म्हणतं in Matthew 5 verse 45, मत्थ्याचा 5वा अध्याय 45वे वचन, He sends rain on the just and the unjust. तो न्यायी आणि अन्यायी, नीतिमान आणि अनितिमान सर्वांवरतीच पाऊस पाडतो. Rains on the good and the bad. तो चांगल्या लोकांवर पण पाऊस पाडतो, तो वाईट लोकांवर सुद्धा पाऊस पाडतो. Sun shines on both the kinds of people. आणि रोज सकाळी सूर्य उगवतो. सर्व पद्धतीच्या लोकांवर उगवतो ना, फक्त चांगल्या लोकांवर उगवतो का? Bread lands on both. आणि भाकर सुद्धा दोन्ही पद्धतीच्या, सगळ्या पद्धतीच्या लोकांना मिळते. वाईट काय, चांगले काय. But let me tell you this. पण एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, A deer eats grass whether he respects the mountain or not. एखादं हरण गवत खातं. डोंगराला त्या हरणाने मान दिला नाही दिला तरी सुद्धा ते गवत खातं. The mountain still feeds the deer, आणि तो डोंगर तरी त्या हरणाला गवत खाऊ घालत आहे. but only the one who follows the shepherd, पण जो मेंढपाळाच्या मागे चालतो he will find safety from the wolves. त्याला लांडग्यांपासून संरक्षण मिळतं. मेंढपाळाच्या मागे जे कोणी चालतात त्यांना लांडग्यांपासून संरक्षण मिळतं. That's the difference between the deer and the sheep. हा फरक आहे हरण आणि मेंढर यांच्यामधला. The deer eats grass in the wild, हरण काय करतं? जंगलात जाऊन गवत तर खात आहे. but it has to fight for everything. रानात जाऊन हरण गवत खात आहे, पण त्या हरणाला प्रत्येक गोष्टीसाठी झटावं झगडावं लागतं. Because it has no shepherd, कारण त्या हरणाला कोणी मेंढपाळ नाहीये. it has no guidance, त्या हरणाला कोणाचं मार्गदर्शन नाही, त्याचा कोणी पुढारी नाही, त्याचा कोणी लीडर नाही. it has no protection. त्या हरणाला कोणाचं संरक्षण नाही. When the storm comes, it's alone. आणि मग जेव्हा केव्हा वादळ येतं त्या वादळात ते हरण एकटंच असतं, कारण त्याला कोणी संरक्षण करता मेंढपाळ, लीडर, पुढारी कोणी नाही. When the wolves howl, it is hiding. आणि मग लांडगे ओरडायला लागले की ते हरण लपतं. When the drought hits, किंवा दुष्काळ पडला it suffers. तर त्या हरणाला त्रास होतो. It has no water. त्या हरणाला प्यायला पाणी मिळत नाही. Sometimes it dies कधी कधी ते हरण त्या सगळ्यामध्ये मरून जातं, out of thirst. कारण की ते पाण्यानं तहानलेलं असतं तर मरून जातं. But the sheep, पण जी मेंढरं असतात, the sheep has a shepherd. मेंढरांना मेंढपाळ असतो बेटा, है ना. The Lord is my shepherd, तर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे and I shall not want. आणि मला काही उणे पडणार नाही, कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. He leads me beside still waters. परमेश्वर मला शांत पाण्याजवळ नेतो. He makes me to lie in green pastures. परमेश्वर मला हिरव्यागार कुरणात बसवतो. He restores my soul. परमेश्वर माझ्या जीवाला पुनर्वसित करतो. He prepares a table in the presence of my enemies. परमेश्वर माझ्यासाठी माझ्या शत्रूंसमोर मेज मांडतो. Praise God. देवाला धन्यवाद. So if
if you want to be like a deer, पण तुम्हा लोकांना जर हरणासारखं राहायचं असेल then it's a very dangerous life. तर मग ते जीवन फार धोकादायक आहे. But if you want to live a sheep's life, पण तुम्हा लोकांना जर मेंढरासारखं जगायचं असेल then you have the good shepherd. तर मग उत्तम मेंढपाळ, चांगला मेंढपाळ तुमच्या बाजूने आहे. My God is a good shepherd. आणि माझा देव तो चांगला उत्तम मेंढपाळ आहे. He will take care of you. तो तुम्हाला सगळ्यांना सांभाळेल, लांडग्यांपासून सुरक्षित ठेवेल. So there is a mercy, तर एक दया आहे, but there is also a blessing. पण मग आशीर्वाद सुद्धा आहे. Food अन्न without worship, आराधनेशिवाय मिळालेलं सुद्धा एक अन्न आहे. that is mercy. ते दयेनं दिलेलं आहे. But blessing, पण आशीर्वाद that's when God walks with you. कधी येतात? जेव्हा देव तुझ्या सोबत चालतो तेव्हा येतात. बाकी देव त्याच्या दयेत सगळ्यांना देत राहतो. मग कोणी आराधना करो न करो, प्रार्थना करो न करो, तो चांगला आहे, तो देतो. पण आपल्याला आता कळतंय तर आपण कसं राहायला पाहिजे. And that's the time when He fights for you. आणि मग त्यावेळेला देव तुमच्यासाठी लढतो सुद्धा. And that's when sickness comes, He heals. आणि मग त्यावेळेला देव जरी तुला काही आजार पाजार झाले तर त्यातनं तुला आरोग्य देतो. And when debts comes, आणि समजा मरण आलं, कर्ज झालं, or when debts come, कर्ज आलं, He will deliver you. तर तुला त्या कर्जातनं तो मुक्ती सुद्धा देतो. When the devil shows up, आणि सैतान जेव्हा केव्हा येतो He will also show Himself. तेव्हाही मग देव तुझ्यासाठी तिथे हजर होतो. He stands by you. देव तुझ्या बाजूने उभा राहतो. Praise त्या God. माझा आहे, माझं मेंढरू आहे, मी त्याचा मेंढपाळ आहे. हालेलुया. One man lives outside the king's palace तर एक माणूस राजाच्या महाला बाहेर राहतो and he survives on scraps. आणि तो सगळ्या पडलेल्या चुऱ्यावर जगतो He eats the crumbs. आणि तुकडे खातो, चुरा खातो. He sits on the cold ground. आणि तो अगदी थंडगार अशा जमिनीवर बसतो महालाच्या बाहेर. Yes, he is living. तोही जगतोय, He is surviving, तोही टिकतोय, but barely. पण जेमतेम जगतोय, जेमतेम टिकतोय. But another man, अजून एक आहे, he walks inside the palace. तो राजाच्या महालाच्या आत गेलाय He eats at the king's table. आणि तो राजाच्या मेजापाशी बसून जेवतोय. He sleeps in the king's house. तो राजाच्या महालात झोपतोय He laughs with the king. आणि तो राजासोबत हसतोय. He is not just fed, आणि त्याला केवळ कसं बसं खायला मिळतं असं नाही, but he is favored highly. तर त्याच्यावरती फार मोठा अनुग्रह झालेला आहे राजाच्या महालात. His cup runs over. त्याचा पेला भरभरून वाहत आहे. So now you see what kind of life you want. तर दोन पद्धतीची माणसं मी तुम्हाला दाखवली. एक जो महालाच्या बाहेरचा आहे, एक जो महालाच्या आतला आहे. आता तू ठरव तुला कुठल्या पद्धतीचं जीवन हवंय. You want to live like a deer, तुला हरणासारखं जगायचं आहे surviving on mercy, की कसं बसं दयेवरती माझं चाललंय, or then you can live like a sheep thriving in blessing. का तुला मेंढरासारखं जगायचंय जे मेंढरू आशीर्वादांमध्ये भरभराटीला आलेलं आहे. Praise God. हे आता तुमचं तुम्ही ठरवायचंय, ते मी नाही ठरवू शकत. God wants you to be His sheep. देवाची इच्छा मात्र हीच आहे की तुम्ही देवाची मेंढरं बनावं. He will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल, He will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 17:8, एक राजे 17वा अध्याय त्यातलं 8वं वचन, there was a woman, एक स्त्री होती, a poor widow. गरीब बिचारी विधवा बाई, She was outside her house picking up sticks. आणि ती आपल्या घराबाहेर ना काटक्या गोळा करत होती. Why? का? Because कारण she was very poor. ती फार गरीब होती. There was famine in the land तिच्या त्या देशात गावात दुष्काळ पडला होता and she was preparing to have a last meal. आणि आता ती शेवटचा स्वयंपाक करून म्हणजे जेवणार होते शेवटचा स्वयंपाक, त्याची तयारी ती काटक्या गोळा करून करत होती. One whole year of empty sky, आणि एक संपूर्ण वर्षभर रिकामा आभाळ, पाऊस नाही पडला dry fields, आणि शेतं सुकली वाळली, growling stomachs, सगळ्यांच्या पोटामध्ये भुकेचा खळगा, एवढी भूक, empty kitchen. आणि सगळ्यांची स्वयंपाकघरं रिकामी. In her kitchen, तिच्या स्वयंपाकघरात there was one jar almost empty, एक बुदली होती अगदी जवळजवळ रिकामी, one drop of oil, आणि तेलाचा एक थेंब, not much. फार नाही. And so she looked at the vessels in the kitchen तर तिनं किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये जाऊन थोडीशी पाहणी केली की आपल्याकडे काय काय आहे. and then she thought, मग तिला वाटलं I will make one last bread शेवटची भाकरी आता मी भाजते, शेवटचा स्वयंपाक मी करून टाकते. for me and my little son, मी आणि माझा लहान मुलगा आम्ही हे शेवटचं करून आता खातो. and that's it. बस त्याच्यानंतर तर मग काही नाही आपल्याकडे. See, no party, no dessert, काही पार्टी नाही का, काही गोड नाही का, मेजवानी नाही, काही नाही. just death.
केवळ मरणच आहे पुढे, दुसरं काही नाही. It wasn't a celebration meal. आणि का आनंदोत्सवाचा स्वयंपाक नव्हता तो, जे काही थोडस मूठभर होतं तेवढं घेऊन तेवढं करून आता ती आणि मुलगा जेवणार It was, we are about to die now. आणि बाकी आता आम्ही मरणार, असं होतं. About to die dinner. अगदी आता म्हणजे मरणारच आहे त्याचा हा स्वयंपाक. Like a prisoner is being asked, एखाद्या कैद्याला जसं विचारतात, what do you want for your last meal? तुला शेवटचं जेवण काय जेवायचंय सांग. Because if he is executed the next day, कारण की समजा उद्या पहाटे त्याला फाशी देणार आहेत, they give him the last meal. आदल्या रात्री त्याला शेवटचं जेवण वाढतात. And so also was the condition of this widow. तसं या विधवाबाईची अवस्था होती की आता हे शेवटचं जे काय आहे तो स्वयंपाक करून खायचं आणि मग संपला विषय, मरायचं. But while she was preparing for the end, पण ती तो स्वयंपाक करत असताना God was preparing her for a beginning. देव मात्र ती अखेरीची तयारी करत होती की आता सगळं संपलं, पण देव मात्र तिच्या प्रारंभाची तयारी करत होता की आताशी कुठं मी सुरुवात करणार आहे. Maybe you are also preparing for the end. कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या अखेरीची दी एंडची तयारी करत असाल. God is preparing a beginning for you. पण देव तुझ्यासाठी कुठेतरी प्रारंभ तयार करत असेल. व्हॉट डू यू नो, तुला काय माहित आहे? Praise God. तुला असं वाटतंय सब खत्म हो गया, दी एंड हो गया. This is not the end of your story. पण तुझ्या कथेचा हा अंत नाहीच आहे ना. When God is introduced in your life, परमेश्वराची ओळख जेव्हा तुझ्या जीवनात केली जाते, your story has a new beginning. तेव्हा तुझ्या कथेला नवीन सुरुवात मिळते. बेटा, तुला असं वाटतं की आय कॉल्ड इट ऑफ, आता सगळं संपलेलं आहे. संपलेलं नाहीये. तुझ्या कथेत देव आहे, देव सुरू करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Keep a right heart. हृदय बरोबर Keep ठेवा. a hopeful heart. एक आशेने भरलेलं हृदय Keep a ठेवा. faithful heart. एक विश्वासू इमानी हृदय ठेवा. Keep a humble heart. नम्र हृदय ठेवा. हृदयात खोट येता कामा नये. Keep a worshipful heart. एक आराधनेनं, भक्तीनं, सेवेनं भरलेलं हृदय ठेवा. God will change your destiny. देव तुमच्या आयुष्याची दिशाच बदले. God tapped his prophet Elijah. आणि मग देवाने काय केलं? एलिया नावाचा देवाचा एक संदेष्टा होता, त्याच्याकडे देव बोलला. And God said, go find her. देव त्याला म्हणाला की जाऊन त्या बाईला शोध, Because she is going to feed you. कारण की ती तुला खाऊ घालणार आहे. Now that's a surprise. आता हे आश्चर्यकारकच आहे. God didn't send Elijah to a rich merchant or a palace. देवाने एलियाला कुठल्या श्रीमंत माणसाकडे किंवा राजमहालामध्ये खायला पाठवलं नाही. He sent her to a hungry widow. तर देवाने त्याच्या सेवकाला, संदेशाला एका भुकेल्या विधवा बाईकडे पाठवलं, Who was planning to die. की जी आता मरायची योजना करत आहे. Why? का बरं देवाने Because असं केलं? God knows something amazing. कारण देवाला काहीतरी आश्चर्यकारक माहित होतं. Even with very little, जरी थोडंसं असेल this widow had a big heart to give. तरी या विधवेचं हृदय फार मोठं आहे. ती फार दिलदार आहे आणि ती देण्यात फार मोठी आहे. You may have little substance, तसं तुमच्याकडे फार थोडं असेल, but if you have a big heart, पण जर मोठं हृदय असेल ना, God will bless you with देव goodness. तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. बेटा, दिल बडा करो, दिल बडा करो, हृदय मोठी करा. She didn't have much, तिच्याकडे फारसं काही नव्हतं, but God believed she would still share. पण देवाचा तरी विश्वास की ही बाई एवढ्यातून सुद्धा या संदेशाला मी तिच्याकडे पाठवलं तर त्याला वाढेल. Can you imagine somebody has got the last meal but is ready to share? कल्पना करा की एखाद्या व्यक्तीकडे शेवटचं जेवण आहे, पण त्यातनं सुद्धा तो कोणाला तरी ते वाटतोय. In your sacrifice there is blessing. तुमच्या त्या अर्पणामध्ये, तुमच्या त्या त्यागामध्ये आशीर्वाद असतो बेटा. And that's the kind of woman God always chooses. आणि अशा पद्धतीच्या स्त्रीला किंवा बाईला देव नेहमीच निवडतो. That's the kind of faith God blesses. अशा पद्धतीचा जो कोणाचा विश्वास असतो ना, त्याला देव नेहमी आशीर्वाद देतोच. And that's the kind of story God loves to flip from empty to overflow. आणि अशा पद्धतीची ज्याची कोणाची कथा असते ना, मग त्यांच्या कथेमध्ये देवाला जी काय अखेर आणि अंत आहे, दी एंड आहे, त्याला परत प्रारंभामध्ये बदलायला आवडतं. Praise God. आमेन. Elijah goes to her. तर एलिया देवाच्या सांगण्यावरनं या विधवा बाईच्या घरी जातो. He finds her picking up sticks. आणि शोधून घेतो तिला. तर त्याला ती सापडते, काटक्या म्हणजे सरपण गोळा करत होती He ती. smiles and says, आणि मग एलिया तिच्याकडे पाहून हसतो आणि तिला म्हणतो woman, की बाई, could you please bring me a little water? मला थोडंसं प्यायला पाणी आणते का? And while you are at it, आणि प्यायला पाणी आणत असताना make me a pancake also. मला थोडी भाकर पण करून दे ना, See? असं म्हणतो. And that time water was hard to get. आणि दुष्काळ होता ना, तर त्या काळामध्ये पाणी एक तर नव्हतंच. And this widow looks at him आणि मग ही विधवा बाई त्या देवाच्या संदेशाकडे पाहते like, are you serious? की म्हणजे तुम्हाला माहितीये ना देशात काय चाललेलं आहे सध्याला, तुम्ही मला बिंदास पाणी आणि खायला मागताय. Sir, I have only one pancake left. सर, माझ्याकडे एकच भाकर आहे.
just enough for me and my boy बस माझ्या मुलाला आणि मला पुरेल एवढी. before we maybe run out completely or die. आणि आम्ही मरण्या अगोदर आता हे एवढंच बाकी आहे. Elijah calmly told her, तर एलिया शांतपणे तिला म्हणतो perfect, की ठीक आहे ना, परफेक्ट. I'll take mine with syrup. आणि मी घेतो माझी भाकर, भाकरी बरोबर काहीतरी असेल काहीतरी तर. असेल तर तेही मला दे, म्हणजे भाकरी बुचकायला किंवा Say- चुरायला आपल्याकडे चुरायला But what लागतं. she was saying and रस्सा what he लागतो. is saying, तर ही काय बोलतीये, सेवक काय बोलतोय हे बघा. make one for me first तर तो म्हणतो तिला की पहिलं मला एक भाकर कर and then go feed yourself and your son. आणि मग स्वतःला आणि तुझ्या मुलालाही खायला घाल. Because God says, कारण ते म्हणतो the moment you do that, ज्या क्षणाला तू बाई असं करशील, your flour and your oil will never run out. तुझं पीठ आणि तुझं तेल संपणार नाही. मार्क माय वर्ड्स, माझे शब्द लक्षात घे, तुझं पीठ आणि तुझं तेल संपणार नाही. Up in heaven, God is watching. वर स्वर्गात देव तुझ्याकडे पाहत आहे. It was a worship to God. ती आराधना झाली ना, म्हणजे एका पद्धतीची देवाची तिच्या सर्वांनीशी तिने केली आराधना. God is seeing the woman getting ready to give her last bit. आणि आता देवाने पाहिलं की या बाईनी तयारी केली आणि तिचं शेवटचं जे काही आहे ते सुद्धा ती द्यायला तयार झालेली आहे. God grinned and said, मग देव असला म्हणाला, oh, she's trusting me. तिचा माझ्यावरती नक्कीच विश्वास आहे Oh, she's really worshiping me. आणि नक्कीच ही बाई माझी आराधना भक्ती करते. नो डाऊट अबाउट इट. So now watch what I do with her cupboard now. आता बघा या बाईच्या कपाटाचं मी काय करतो. Watch with what I do with the flour now. आता बघा तिच्या पिठाच्या डब्याचं मी काय करतो. Her flour will be like a mountain in a house. आता तिचं पीठ असं डोंगरासारखा ढीग असेल पिठाचा. Now her oil will be like ocean in a house. आता तेल महासागरासारखं भरीन मी तिच्या घरात. Her fridge will be full forever now. आता तिचं फ्रीज मी कायमचं भरून काढतो बघा, कारण बाईत विश्वास आहे. हा बाईत विश्वास आहे असं देव बोलला. And that's exactly what happens आणि बरोबर तसंच होतं बेटा. when she gave her last meal to the जेव्हा त्या prophet. बाईनं शेवटचा स्वयंपाक संदेश त्याला दिला, The jar of flour never ran out. तिचा पिठाचा डबा संपलाच नाही, म्हणजे पीठ संपलंच नाही. The jug of oil kept pouring and pouring. आणि तेलही संपलंच नाही, तेल वाढतच गेलं, वाढतच Every गेलं. morning she opened the kitchen रोज सकाळी जेव्हा ती स्वयंपाकघर उघडायची and she says, आणि म्हणते, I thought we used this up yesterday. मला असं वाटलं की आपण काल रात्री हे सगळं संपवलं होतं, एवढंच पीठ होतं, एवढंच तेल होतं, रात्री संपलेलं. But again it is there. आज सकाळी मी बघते तर परत डब्यात पीठ आहे, परत बाटलीत तेल आहे. And God says, मग देव म्हणतो, yes, I refilled it. मी भरलं, तेरा रिफिल मैंने कराया है. God says, Refill. I refilled it. देव म्हणतो मी रिफिल केलंय. शेवटी देव लागतो बेटा. तुम्ही सगळीकडे फिरून या, पाहिजे तेवढे प्रयत्न करा, डोकी पण फोडा, मग तुम्हाला आठवेल सिस्टर म्हणायचे देव लागतोच. Her pantry turned into holy vending machine. आणि तिचं स्वयंपाकघर मग पवित्र मशीन मध्ये बदललं की बस त्या मशीन मधनं अन्न बाहेर पडतच राहतंय. Heavenly vending machine. स्वर्गीय वेंडिंग मशीन म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, की त्यातनं ते सुद्धा पैसे टाकल्यावर पडतं. पण इथे तर तिने आराधना दिली आणि पडलं, That never runs out. जे कधी संपत नाही. When you worship God, तेच मला म्हणायचंय, जेव्हा तुम्ही मनापासून देवाची आराधना करता, God will open up his vending machine from heaven. देव त्याचं वेंडिंग मशीन स्वर्गात उघडणार. Because she cooked every day. कारण रोज तिने स्वयंपाक केला, She ate like a queen every day. त्यानंतर रोज तिने स्वयंपाक केला, रोज राणी सारखी जेवली. Her son, like a prince, ate every day. आणि रोज तिचा मुलगा सुद्धा राजकुमारासारखा जेवला, कमी नाही पडलं दुष्काळात. And they never died. आणि मेले नाहीत, मारले नाहीत, नाही, अजिबात नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When the world is suffering, ज्या जगाला त्रास होत असतो, the worshippers will be blessed. जिवंत देवाच्या आराधकांना मात्र आशीर्वाद मिळणार. आपल्याला कमी देव नाही करणार. Bible says, बायबल म्हणतं, a while later, काही वेळानंतर her son gets sick, तिचा मुलगा आजारी पडतो really bad, आणि फारच आजारी पडतो, अवस्था गंभीर. and so she panics. तर ती घाबरते. She says, what's happening? तर ती म्हणते, अरे बापरे, काय चाललंय सगळं. I did the right thing. मी तर बरोबरच केलंय माझ्या आयुष्यात सगळं. I fed the prophet. आणि संदेष्टा माझ्या घरी आला, माझी अवस्था अशी असताना त्यांनाही मी खाऊ I घातलं. worship God. मी देवाची आराधना केली, भक्ती केली. And Elijah is there आणि एलिया तर आहे, because she's feeding him now. कारण एलियाला त्या संदेष्टाला आता ती नेहमी खाऊ घालत आहे. And Elijah says, तर एलिया तिला म्हणतो, give me the boy. मला तुझा मुलगा दे. He takes the child आणि एलिया तिच्या मुलाला घेतो and he stretches himself on that boy 3 times. आणि त्या मुलावरती एलिया 3 वेळेला पडतो And he prays. आणि प्रार्थना करतो. And
God brings the boy back to life. आणि परमेश्वर त्या मेलेल्या मुलाला परत जिवंत करतो. माहित आहे, एलिया देवाचा संदेष्टा 3 वेळा त्या मुलावर पडतो, तो मेलेला मुलगा जिवंत होतो. That is Exodus 23:25. निर्गम 23वा अध्याय 25व्या वचनात जे लिहिलेलं आहे ते हे लिहिलंय, God will bless your flour and your oil. परमेश्वर तुझ्या भाकरीला आणि तुझ्या पाण्याला आशीर्वाद देईल. God will bless your bread and water. परमेश्वर तुझ्या भाकरीला, पाण्याला, पिठाला आशीर्वाद देईल. And He will bring healing. आणि देव तुला आरोग्य देईल. And that's what happened in her life. बरोबर त्या विधवा बाईच्या जीवनात असंच झालं. That's healing, that's resurrection. त्यालाच तर आरोग्य म्हणतात, त्यालाच तर पुनरुत्थान म्हणतात. मेलेला मुलगा जिवंत झाला, दुष्काळ सुद्धा तिला कमी पडलं नाही. She served the Lord, तिनं देवाची सेवा, आराधना, भक्ती केली, संदेश त्यालाही खाऊ घातलं gave her all, आणि सगळंच त्या बाईने देऊन टाकलो. and God blessed her food and water. आणि मग देवाने तिच्या अन्नाला, पाण्याला बरकत म्हणजे आशीर्वाद लावला. And when sickness came, He removed it. आणि जेव्हा आजार तिच्या मुलाला लागला, तो आजारही देवाने काढला. Praise God. देवाला धन्यवाद. My God can give you more than enough. माझा देव तुम्हाला पुरून उरेल एवढं देईल. He can take care of your whole life. माझा देव तुला आयुष्यभर सांभाळेल, एवढा महान आणि एवढा मोठा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry about anything. अजिबात कशाची काळजी करून डोक्याला हात मारून आपण बसायचं नाही. Trust in God. देवावर विश्वास ठेवायचा. Your situation is changing. आपली परिस्थिती बदलत आहे, Your season is changing. तुझा ऋतू बदलत आहे, But have a good heart. पण हृदय चांगलं ठेवा. Have a clean heart. स्वच्छ हृदय ठेवा. हृदयात खोट आणायची नाही. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 28:1 and 2. अनुवाद 28वा अध्याय 1 आणि 2 वचन, If you fully obey the Lord your God, जर तुम्ही संपूर्णपणे तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवला, He will set you high above all nations. तर तो तुम्हाला सर्व देशांहून उंच ठेवेल. देशांहून. You will experience all these blessings आणि या सगळ्या आशीर्वादांचा तुला अनुभव येईल if you just obey the Lord your God. जर फक्त तू देवाच्या आज्ञा पालनात राहिला, देव सांगेल ते केलं तर. Bible says in James 4:8, बायबल म्हणतं याकोबाचं पत्र 4 अध्याय 8 वचन, draw near to God देवाच्या जवळ या and He will draw near to you. म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आमेन. Bible says in Job 36:11, योबाचा 36वा अध्याय 11 वचन, बायबल म्हणतं if you obey and serve God, जर तुम्ही आज्ञा पालन करून देवाची सेवा केली, then you will spend the rest of your days in prosperity तर उरलेलं तुझं आयुष्य तू भरभराटीत आणि समृद्धीत काढशील and your years in contentment. आणि तुझी सगळी वर्ष तू तृप्त आणि समाधानी असशील. Praise God. देवाला धन्यवाद. When worry knocks at your door, जेव्हा चिंता तुमच्या घराचं दार वाजवत येते, let worship answer. तेव्हा आराधनेला दार उघडायला पाठवा. म्हणजे काय, आराधना करा. जेव्हा केव्हा चिंता सतवायला लागते ना, लगेच आराधना करायला बसायचं, गुडघे टेकून हात वर करून एखादं भक्तिगीत प्रभू येशूचं घ्यायचं आणि सुरू. Worship is not noise, it's your weapon. आराधना गोंगाट नाहीये, आराधना शस्त्र आहे. Praise God. आराधना आपलं हत्यार आहे बेटा. You can panic or you can worship. तुम्ही गोंधळू शकता, घाबरू शकता, नाही तर आराधना करू शकता. But only one brings peace, पण एकातनच शांती येते and that is worship. आणि ती आहे आराधना. करून बघा. Because worship looks at the problem. कारण की आराधना समस्येकडे, प्रॉब्लेम कडे No, बघते. worry looks at the problem. कारण चिंता समस्येकडे बघते. Worship looks to God. आराधना देवाकडे बघते. आता तार नाही तर मार, तू ये मला वाचवायला. आराधना. And I am telling you, मी सांगतो ना, your breakthrough starts when your knees hit the ground. जेव्हा तुझे गुडघे जमिनीला लागतील, बस तेव्हा तुझा उत्कर्ष सुरू होईल. Yes. Every day morning I kneel before God. रोज सकाळी उठून पहिलं मी देवासमोर जाऊन गुडघे टेकतो. I worship Him. देवाची आराधना करतो मी रोज सकाळी नित्य नियमाने. आज 39 वर्ष झाली मी सेवेत आहे. The louder you worship, जेवढी जास्त तुम्ही आराधना कराल जोरात, the weaker your worry. तेवढं तुमची चिंता, टेन्शन अशक्त होईल, दुबळं होईल. Worship does not change God. आराधना देवाला नाही बदलत बेटा. It changes us. आराधना मला बदलते, आपल्याला बदलते. देव कधी बदलत नाही, तो सारखाच आहे नेहमी. It changes our situation. आपली परिस्थिती आराधना बदलते. It changes our condition. आराधना केल्यानं आपली अवस्था बदलते, आपली परिस्थिती बदलते. God has no ego. देवामध्ये अहमपणा, मीपणा, गर्व, स्वाभिमान, अभिमान काही He's नाही. not craving for your worship. देवाला काही तुझ्या आराधनेची भूक लागलेली नाही. But when you worship God, पण जेव्हा तू देवाची आराधना करतो, He will provide for you. तेव्हा देव तुला पुरवेल. त्यात तुझी भलाई आहे. Why is He wanting worship? का देवाला आराधना हवी आपल्याकडनं? Because He wants relationship. कारण देवाला तुझ्याशी नातं बांधायचंय म्हणून हवी आहे.
देव तर तसा तर फार मोठा आहे, अजून काय मोठं व्हायचंय देवानी की देव म्हणेल माझी आराधना कर, मला मोठं कर. नाही, तो मोठाच आहे. आपण काय आराधनेनी त्याला मोठं करणार आहोत, पण त्याला आपल्याशी नातं बांधायचंय. म्हणून तो म्हणतो गुडघे टेक, हात जोड, माझं नाव घे, आराधना कर, माझ्या जवळ ये. Praise God. Worry will drain you, चिंता तुला खलास करेल बेटा, but worship will refill you like the widow. आराधना तुला रिफिल करेल, परत भरेल त्या विधवा बाई सारखं. Amen. आमेन. You fight battles best when lifted hands. हात वर केले ना देवाकडे की आपल्याला जीवनी युद्ध चांगली लढता येतात. You can fight your best battles आपल्याला जीवनी युद्ध चांगली लढता येतात. असे हात when your देवाकडे hands are केले. lifted up to God. असे हात केले ना वर देवाकडे की जीवनातली युद्ध चांगली लढता येतात बेटा. When you stop pacing up and down आणि जेव्हा तुम्ही असं खाली वर येरझरा घालायचं बंद कराल and ना start praising God and worshiping आणि God, देवाची स्तुती आराधना भक्ती सुरू कराल ना, every chain will snap, प्रत्येक साखळी तुटेल, every devil will flee. प्रत्येक सैतान निघून जाईल, पळून जाईल. See, बघा your mouth can either complain or it can command. बघा देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे. एक तर त्या तोंडातनं तू तक्रार करू शकतो, नाहीतर मागू शकतो. You can command a breakthrough. तुम्ही नवीन सुरुवात एक तर मागू शकता. Today, command a breakthrough. आज नवीन सुरुवात देवाला तुम्ही मागा, कशाला तक्रारी करताय? तोंडाचा वापर चांगला करा. How can you command a breakthrough? आणि नवीन सुरुवात कशी काय देवाला आपण मागणार? Worship God. देवाची आराधना करून, म्हणजे देवाला कळतं की याला माझ्याकडून नवीन सुरुवात हवी आहे, म्हणून हा आराधनेला बसलाय. One moment of worship, आराधनेचा एक क्षण it can shift what worry couldn't do in a week. आठवडाभर चिंता करून सुद्धा जे मिळत नाही ते आराधनेच्या एका क्षणातनं मिळतं. पाहिजे तर करून बघा. तुम्हीच मला सांगायला या लेखी दिवशी की तुम्ही बरोबर बोलला होता. See? You don't need to have it all together. सगळं एकत्र एकसाथ मिळायची गरज नाही. Just lift your hands anyway. केवळ हात वर करा ना. एनिवे हात वर करा. God will meet you in the place of your worship. आणि जिथे कुठे तुम्ही देवाची आराधना करताय त्या जागी देव तुम्हाला भेटायला येईल, जागा कुठली असो. He will never come to meet you in your place of worry, आणि जिथे तुम्ही चिंता करत बसलेला आहात ना तिथे देव तुम्हाला भेटायला येणार नाही. but He will surely come in the place of your पण worship. जिथे तुम्ही आराधना करायला बसलाय मग ती जागा कुठली असो, देव तिथे तुम्हाला भेटायला येणार. See? आमेन. I'm giving you mantras. मी तुम्हाला काही मंत्र सांगतोय की देवाला प्रसन्न कसं करायचं असतं, याचे मंत्र आहेत. Turn your stress into a song जरा तुझी चिंता दडपण प्रभूच्या गीतांमध्ये बदल and watch what heaven can do next for आणि you. बघ ना स्वर्ग पुढे तुझ्यासाठी काय करके तो देख बेटा. Because God sees you. कारण देव तुला बघतोय. God cares for you. देवाला तुझी काळजी आहे. God has the power to bless you. आणि एनिवे देवाकडे तुला आशीर्वाद द्यायचं सामर्थ्य आहे. If He could bless the widow, He can surely bless you. त्या विधवा बाईला देव आशीर्वाद देऊ शकला तर तुला आणि मला का नाही देणार? नक्कीच देणार. Bible says बायबल म्हणतं in Psalm 22 verse 26, स्तोत्र 22वा अध्याय त्यातलं 26वं वचन, those who worship the Lord जे देवाची आराधना करतात will have all they need. त्यांना त्यांच्या गरजेचं सगळं मिळेल. Praise म्हणजे God. काय? त्यांच्या सगळ्या गरजा भागतील. Bible says in Psalm 34 verse 10, स्तोत्र 34 त्यातलं 10वं वचन बायबल म्हणतं, those who seek the Lord जे परमेश्वराला शोधतील will lack no good thing. त्यांना कुठली चांगली गोष्ट कमी पडणार नाही. चांगली गोष्ट. Every day seek His face. रोज देवाचं मुख शोधा, प्रार्थना करा बेटा, जरा हात जोडू देत. Say, we want to do everything we can बा आपलं कसं असतं, बाकीचं सगळं करणार आपण and we leave God out आणि of the देवाला बाहेर equation. सोडून देणार, प्रार्थनेला बाहेर सोडून देणार. That's why you're suffering. म्हणून मग त्रास होतो आपल्याला. Invite God in your seat. असं नाही ना, देवाला तुझ्या आयुष्यातल्या चित्रात घे ना. Your story will change. तुझी कथा बदलेल ना बाबा. कथा बदलायची ना आपल्याला, मग त्या कथेत देवाला घ्या ना. In the beginning, Bible says, सुरुवातीला बायबल म्हणतं our first parents, Adam and Eve, walked with God. प्रारंभी आदाम आणि हवा देवासोबत चालले. There was no sickness, no struggle, आजार नव्हते, संघर्ष नव्हता, just blessing. केवळ आशीर्वाद होते. But when they disobeyed God, पण आदाम हवेनं जेव्हा देवाची आज्ञा मोडली, sin entered the world. पापाचा प्रवेश अख्ख्या जगात झाला. And with sin came pain, पापासोबत वेदना आल्या, with sin came sorrow, पापासोबत वेदना आणि दुःख आलं, and sickness, आजार पाजार आले and fear, आणि भीती आली, and finally separation from God. आणि शेवटी देवापासून आपण वेगळे झालो. Sin closed the door to blessing. पापामुळे आशीर्वादांचं दार आपल्यासाठी बंद झालं. And that's why God sent Jesus to fix the problem, म्हणून देवाने येशू ख्रिस्तांना या जगात आपल्या सगळ्या समस्यांना दुरुस्त करायला पाठवलं. to fix what Adam broke. आदामाने जे तोडलं, मोडलं, फोडलं ते सगळं दुरुस्त
करायला देवाने येशूंना पाठवलं आपल्यासाठी. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं मानव जातीचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross, काल्वरी नावाचा एक वधस्तंभ होता, त्या वधस्तंभावर येशू मरण पावले rose on the third day. आणि मेल्या पश्चात येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Praise God. देवाला धन्यवाद. So that we could be forgiven, अशासाठी की आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळावी, so that we could be healed, अशासाठी की आपल्याला आरोग्य मिळावं, so that we could be blessed, अशासाठी की आपल्याला आशीर्वाद मिळावा, so that we could be reconciled back to God. अशासाठी की आपला समेट देवाशी परत व्हावा. My Jesus broke the curse माझ्या on the येशूने cross, वधस्तंभावर मरून शाप तोडला, so that you can walk in blessing. अशासाठी की आपण सर्वजण आशीर्वादात चालू शकावं. Praise God. देवाला धन्यवाद. When you take the name of Jesus, जेव्हा तुम्ही येशूंचं नाव घेता, when you worship Him, जेव्हा तुम्ही येशूंची आराधना करता, worship will connect you to the heavenly blessing. ती आराधना तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादांच्या संपर्कात आणते. आराधनेत फार सामर्थ्य बेटा. प्रेज अँड वर्शिप इथं नेहमी होते, अर्धा तास, शनिवारी, रविवारी, सोमवारी. लवकरची येत जाण आराधना करा. Praise God. देवाला धन्यवाद. Worship isn't just a song. आराधना म्हणजे आपली आमच्यात अशी गाणी घेतात मग आम्ही गातो वगैरे नव्हे. It's not like a film song. हे काय पिक्चरचं गाणं गात नाही आपण. It's a lifeline. अरे बाबा, आपल्यासाठी आयुष्याची दोरी आहे, लाईफलाईन आहे ही. वापरायलाच हवी, नाही तर मरू. Worship unlocks what worry never could. आराधना असं काहीतरी आपल्याला खोलून देते की ते चिंतेमुळे कधीच उघडणार नाही. Worship God and see how God works on your behalf. कर ना देवाची आराधना आणि मग बघ ना देव तुझ्या वतीनं कसं काम करतो. Serve Him and watch Him supply your needs. कर ना देवाची भक्ती आणि सेवा, मग बघ देव तुझ्या सगळ्या गरजा कशा भागवतो. We just talk. आपण नुसतं आपलं बडबड बडबड गप्पा गप्पा. We watch others prospering and saying, "Oh, God is favoring them." आपण इतर लोकांना समृद्ध होताना पाहतो आणि बस आपल्या गप्पा. मग अरे बापरे, देव या लोकांना किती आशीर्वाद देतोय ना. God is no respecter of persons. देव पक्षपात करणारा, भेदभाव करणारा देव नाहीच आहे. देवाने त्यांना दिले, तुलाही देईल. He will give you also. देव तुलाही देईल. का नाही? Can you spare some time with God? जरा थोडासा वेळ देवाला देशील का? Can you worship God? देवाची आराधना करणार का? देव तुलाही देईल. Then you become God's favorite. म्हणजे मग तुम्ही पण देवाचे आवडते व्हाल. Trust Him देवावर विश्वास ठेवा ना. and watch Him turn out your little into more than आणि मग enough. बघा, तुमचं जे एवढूच आहे ते एवढ्यात बदलेल देव. एवढा मोठा आहे देव. When you lift Him up, He will lift you up. तुम्ही त्याला उंच करा देवाला, म्हणजे देव तुम्हाला उंच करेल. God said, "Those who honor Me, them I shall honor." देव बोललाय वचनात, जे माझा मान करतील त्यांचा मीही मान करीन. फेअर इनफ, फेअर डील. Don't just ask for blessing. आणि सारखंच आपलं मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे असं नाही म्हणायचं. Worship the blesser. जो आशीर्वाद देणारा दाता आहे त्याची आराधना पण कधीतरी कर, कधीतरी म्हण, आम्ही आभारी आभारी माणसे येशूला. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Matthew chapter 8, मत्थ्याचा 8वा अध्याय बायबल म्हणतं, once Jesus came down from the mountain, एकदा येशू ख्रिस्त डोंगर माथ्यावरून खाली आले. the crowds were behind Him. लोकांची अशी गर्दीच्या गर्दी येशूंच्या मागे. Miracles were around Him. चमत्कार अवतीभोवती होत होते. And out of nowhere, आणि कुठून तरी there steps a man एक माणूस आला who was never supposed to be there. जो तिथे ऍक्च्युअली नसायला हवा होता. Why? का? Because he was a leper. कारण तो कुष्ठरोगी होता. According to the law, आणि जे काही नियम होते त्या काळातले त्यानुरूप lepers cannot be found in the midst of healthy people. कुष्ठरोगी माणूस चांगल्या आरोग्यवान लोकांच्या घोळक्यात सापडू शकत नाही, त्याला बाहेर ठेवलेलं असायचं. But here he was. पण इथे हा कुष्ठरोगी माणूस सापडला. His skin is broken. त्याची त्वचा सगळी फाटलेली, His body is aching. शरीर सगळं दुखण्यात, His life is falling apart. जीवन सगळं ढासळत आहे. He's been rejected. त्याला सगळ्यांनी नाकारलंय. He's been isolated. तो एकटा झालाय कारण त्याला वाईट टाकलंय. He was pushed out of town. कारण त्याला समाजातनं गावातनं बाहेर ठेवलंय वेशीपाशी. And he was forced to shout, तसा नियम होता त्या काळातला. आणि मग त्याला आता बळजबरीनं ओरडूनच बोलायला लागायचं. unclean, unclean. अशुद्ध अशुद्ध. कोणी माणसं समोर येत असली तर त्याला ओरडून सांगायला लागायचं, मी अशुद्ध आहे. म्हणजे काय, माझ्या जवळ येऊ नका, मी अशुद्ध आहे. But that day, पण त्या दिवशी he didn't shout unclean, unclean. हा कुष्ठरोगी माणूस जो आहे तो अशुद्ध अशुद्ध असं काही ओरडला नाही. First time. पहिल्यांदा असं झालं. Why? का? Because कारण he believed in Jesus. त्याने येशूंवर विश्वास ठेवला होता. He didn't say unclean, unclean, but he shouted faith. तो नाही ओरडला अशुद्ध अशुद्ध, तर त्याने विश्वास बोलला. He spoke words of faith. तो विश्वासाने भरलेले शब्द बोलला. What did he do? काय केलं त्यांनी? Bible says in Matthew 8 verse 2, मत्थ्याचा 8वा अध्याय 2ऱ्या वचनात बायबल म्हणतं, the leper came कुष्ठरोगी आला and he worshipped Jesus. आणि त्याने येशूंची आराधना केली.
How do you worship Jesus? येशूंची आराधना कशी हो करतात? You can kneel down and worship. गुडघे टेकून आराधना करता येते. Amen. आमेन. गुडघे And- टेकून. And then said, आणि मग तो म्हणाला, if you will, तुमची जर इच्छा झाली गुरुदेव, you can make me clean. तर तुम्ही मला शुद्ध स्वच्छ करू शकता. He didn't beg. भीक नाही He मागितली, didn't scream. ओरडला नाही, He didn't argue. वाद नाही घातला, He worshipped with confidence. तर विश्वासाने आराधना केली. Because he said, I know you can, कारण तो म्हणाला, मला माहितीये गुरुदेव तुम्ही हे करू शकता, but will you? पण करणार का? तुमची इच्छा आहे का? I just need you to say the word. माझी इच्छा आहे, मला एवढंच हवंय, मला एवढंच गरजेचं आहे की तुम्ही एक शब्द बोला, मी बरा होईल. See, he worshipped Jesus. येशूंची आराधना केली That कुष्ठरोग्याने. means he must have knelt down. म्हणजे त्याने गुडघे टेकलेच असतील, कारण गुडघे न टेकता आराधना केलेली ती काय आराधना? Say, गुडघे तर टेकलेच पाहिजेत बेटा, गोज विदाउट सेइंग, काही म्हणा. the kneeling down, गुडघे टेकणं, that opened heaven's door. गुडघे टेकून स्वर्गाचं दार उघडलं. उघडतं ते उघडलं. Do you know how hard it is माहितीये किती अवघड to आहे? kneel? गुडघे टेकणं किती अवघड आहे? Not for us, आपल्यासाठी नाही, but for lepers. कुष्ठरोगी माणसाला गुडघे टेकणं अवघडच आहे ना, कारण गुडघे पण फाटलेले असणार आहेत. A man with skin disease, ज्या माणसाला असा त्वचारोग झालाय कुष्ठरोगाचा, raw, cracked, woozing. सगळीकडे त्याला फटी पडलेल्या आहेत आणि सगळीकडनं पू वाहतोय, Not to kneel on a mat, आणि तो काय कुठल्या सतरंजीवर गुडघे टेकणार नाहीये, but kneel on hard ground. तर जमिनीवर, कडक जमिनीवर गुडघे टेकायचे आहेत. Every movement was sending shock of pain in his knees. तर प्रत्येक कृत्य जे त्याने गुडघे टेकायचं केलं, त्यातून त्याच्या गुडघ्यांवरती असा धक्का बसत असेल. Every bend in the joint, आणि प्रत्येक जो काही त्याच्या सांध्यांमध्ये त्याने जे काही वाकणं केलं, it pulls at the wound. त्याचे सांधे असे होऊन त्याच्या त्या जखमेला ओढ लागली असेल. Every press of the knee grinds आणि प्रत्येक broken flesh. म्हणजे त्या गुडघे टेकताना त्याच्या त्या तुटलेल्या फुटलेल्या देहाला त्रास झालेला असेल. आपल्यासारखं नव्हतं ते. Broken wounds in dust and कारण on की the hard ground. सगळ्या उघड्या जखमा आहेत त्याच्या गुडघ्यांवरती सुद्धा जखमा होत्या, आणि त्या कडक जमिनीवरती त्याने गुडघे टेकले. But he still knelt. पण टेकले, Not out of comfort, आणि कुठल्या सौख्यातनं आरामातनं नाही टेकले. not because it felt good, का त्याला बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं म्हणून नाही टेकले. but he knew before whom he was kneeling. त्याला माहित होतं, मी कुणासमोर गुडघे टेकत आहे. You वो should know ऐरा before गैरा whom नहीं. you are kneeling. तुम्हालाही कळलं पाहिजे, तुम्ही कोणासमोर गुडघे टेकताय. कोई ऐरा गैरा नाहीये बेटा. वो Say, his वो skin बहुत बड़ा है. his skin is bleeding. त्याची त्वचा रक्तबंबाळ, The crowd is judging. आणि लोकांची गर्दी करते त्याचा न्याय, कारण लोकांना तेवढंच येतं की उठसूट लोकांचा न्याय. But this man says with his body, पण हा कुष्ठरोगी त्याच्या शरीर भाषेने म्हणतो, even if it hurts, I will worship. जरी मला दुखलं तरी मी गुडघे टेकून आराधना करणार आहे. आय हॅव डिसाइडेड, नाउ नो टर्निंग बॅक. That was not soft worship, आता ही काय अशी मऊ वगैरे आराधना नव्हती. not polished worship, ही काय ढिल्ली पिल्ली आराधनाही नव्हती, आणि एकदम पॉलिश्ड आखडलेली आराधनाही नव्हती. not worship with lights, ही अशी पण आराधना नव्हती की ज्याच्यावरती प्रकाश होते, रंगबिरंगी लाईट टाकलेले आहेत म्हणून सगळे गुडघे टेकतायत, कारण एलईडी वरती दिसतंय सगळ्यांना. अशी आराधना this is नव्हती. fire worship. नो नो, ही आगीची It आराधना is आहे. true worship. ही खरी आराधना आहे. That is the kind of worship heaven cannot ignore. आणि अशी आराधना जर कोणी भक्ताने केली तर स्वर्ग त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. Jesus saw his pain, येशूनी त्याच्या वेदना पाहिल्या, saw his courage, येशूनी त्यातलं धाडस पाहिलं, saw the heart under the hurt. येशूनी त्या वेदने मागचं, वेदने खालचं हृदय पाहिलं. And Jesus said, आणि येशू बोलले, I am willing, माझी इच्छा आहे, I am willing, माझी इच्छा आहे, be clean. स्वच्छ हो. And instantly he was healed. लगेच तो शुद्ध आणि स्वच्छ Read the झाला, Bible, instantly he was healed. आणि जागच्या जागी ऑन द स्पॉट बरा झाला. Let this stir your heart tonight. यातनं आज रात्री जरा स्वतःच्या हृदयाची ढवळाढवळ करा. त्या देवासमोर आपण आलोय. वो बडा है. If it hurts to kneel, kneel anyway. जरी गुडघे टेकताना दुखत असेल तरी गुडघे टेक, Because you are kneeling before the Creator. कारण तू निर्माणकर्त्यासमोर गुडघे टेकतोय, सावकारासमोर नाही. That man didn't just kneel on the ground. तो माणूस फक्त जमिनीवर गुडघे टेकला एवढं नाही, He knelt on faith. तो विश्वासावर गुडघे टेकला. And that's why heaven moved because of his faith. मग त्याचा विश्वास बघून स्वर्ग हल्लं. Say,
Then Jesus does something wild. आणि मग येशूंनी असं काहीतरी केलं की बस. He didn't just heal him from a distance. आणि येशूंनी फक्त लांब उभं राहून त्याला आरोग्य दिलं नाही. He reaches out येशू त्याच्या जवळ आले, पोचले, and touches him. त्याला हात लावला, जे कोणी करत नाही कुष्ठरोग्यांसोबत. Nobody touches a leper. कुष्ठरोगी माणसाला कोणी हात लावत नसतं, कारण की तो संसर्गजन्य रोग आहे, हायली संसर्गजन्य. That shows the love of Jesus for you. त्यातनं येशूंचं तुझ्यावरचं प्रेम दिसून येतं की नाही. Touching a leper in those days was never heard. त्या काळामध्ये कुष्ठरोग्याला कोणी हात लावणं हे कधी ऐकू आलं नव्हतं. Another thing was unheard was Jesus was not infected. आणि अजून एक गोष्ट त्यात कळली की येशूंनी त्याला हात लावून सुद्धा येशूंना तो रोग लागला नाही, But he got cleansed. पण तो कुष्ठरोगी शुद्ध झाला. येशूंना तो रोग लागला नाही, पण कुष्ठरोगी शुद्ध आणि बरा झाला. The अरे best येशू ते. time to worship God is now. देवाची आराधना करायची उत्तम वेळ कुठली तुम्ही जर विचाराल तर मी सांगीन आत्ताची. When you are sick, worship God. आता तुम्ही आजारी आहात ना, करा देवाची When you आराधना. are in pain, worship God. दुखतंय खुपतंय ना, करा देवाची आराधना. Still hurting, worship God. अजूनही दुखतंय ना, कर ना देवाची Still आराधना. rejected, worship God. अजूनही तुला सगळ्यांनी नाकारलं, प्रॉब्लेम हो रहा है, बहुत प्रॉब्लेम हो गया, ये हो गया, करना आराधना. Some of you are willing for your life, waiting for your life. तुमच्यातले काही जण तुमच्या आयुष्यावर वाट पाहतायत Oh, things will change. की बदल कधी ना कधी बदलेल, आज नाही तो कल, पण ऐसा ही नाही बदलता बेटा. Once things change, I'll worship आणि मग God. एकदा सगळं बदललं की मी देवाची आराधना. अरे पण त्या बदलासाठीच तर देव गरजेचा आहे ना, त्याच्यासाठीच तर आराधना गरजेची आहे. That leper came in dirty. तो कुष्ठरोगी असा मळलेला घाणेरडा आला, Broken, तुटलेला falling फुटलेला, apart, असा एकदम विखरलेला, and he worshipped. पण आराधना केली. And Jesus said, येशू म्हणाले, I don't see you from outside. मी तुला बाहेर न बघत नाही, I'm seeing your heart. मी तुझं हृदय पाहिलंय. I'm गोल्डन. seeing your knees. मी तुझे गुडघे पाहतो. They are गोल्डन. knelt down. ते गुडघे टेकले. I'm seeing गोल्डन. your worship. तुझी आराधना बघतोय मी. गोल्डन. I have seen your heart. मी तुझं हृदय पाहिलं. गोल्डन. I hear your heart. मी तुझं हृदय ऐकतोय. गोल्डन. Praise God. Amen. You don't have to be perfect before God. देवासमोर परफेक्ट आणि परिपूर्ण बनून यायची काही गरज नसते. You just need to be present before God. बस देवासमोर हजर पाहिजे. देव आलेले असताना भटकाला जाऊ नका कुणीतरी, इनमें जाके आया करके आया. नाही, प्रभू आया है, बैठ इधर. Say, you don't have to be whole. तुम्ही संपूर्ण असायची गरज नाही. Just worshipful. फक्त आराधनेची वृत्ती आणि नियत ठेवा. Because when you worship the Lord, कारण देवाची आराधना केली ना He will bless your bread. की देव तुमच्या अन्नाला भाकरीला He will bless आशीर्वाद your देणार. water. अन्न पाण्याला बरकत He will आशीर्वाद heal देणार. you. तुला आरोग्य देणार, तुला बरं करणार. He will take sickness out of your life. आणि तुझ्या आयुष्यातनं सगळी आजार आणि रोगराई काढून येणार. Amen. आमेन. No matter how much pain you are having, मग तुला कितीही वेदना होऊ देत, kneel through the pain. गुडघे टेक. त्या वेदनेत सुद्धा गुडघे टेक. Kneel through the sorrow. त्या दुःखात सुद्धा गुडघे टेक. If your heart is leaking like that man's skin, आणि हृदय जर तुझं गळतीला लागलंय, जसं त्या माणसाच्या त्वचेला गळती लागली होती, तसं तुझ्या हृदयाला जर गळती आहे, He still hears you. देव तुझं अजूनही ऐकतोय. That leper's worship may have looked very messy. त्या कुष्ठरोग्याची आराधना लोकांना एकदम अशी घाणेरडी वाटली असेल की कितना गंदा आदमी है, कितना उसको बीमारी है, But still heaven moved for him. तरी स्वर्ग हल्लं ना त्याच्यासाठी. अँड ऑल दॅट मॅटर्स इज दिस ओनली, की स्वर्ग हल्लं त्याच्यासाठी. Sometimes the worship that costs the most brings the greatest healing. कधी कधी ज्या आराधनेमध्ये आपल्याला सर्वस्व लुटावं लागतं, त्यातूनच तर आरोग्य येतं. त्या आराधनेत सर्वस्व लुटा. दुखतंय खुपतंय तरी आराधना करा. Yes. त्यातूनच आशीर्वाद येणार आहे. Sometimes कधी कधी the worship that costs the most, ज्या आराधनेमध्ये आपल्याला सर्वस्व लुटावं लागतं, it brings the greatest healing. त्यातून सगळ्यात मोठं आरोग्य येतं बेटा. फिर वो कुछ भी हो, कैंसर हो या कोई भी बीमारी हो. I know some of you came with a heavy heart मला tonight. माहितीये तुमच्यातले काही लोक आज रात्री फार जड ओझ हृदयावर घेऊन आलेत. Some of you had to beg just to be allowed to come here. आणि तुमच्यातल्या काही लोकांना अक्षरशः भीक मागून इथे यायची परवानगी घ्यावी लागलेली आहे की प्लीज मला जाऊ दे दापोडीला. Your family didn't support you, तुमच्या परिवाराने, तुमच्या फॅमिलीने तुम्हाला आधार दिलेला नाही, but you pleaded तरी तुम्ही काकुलतेची विनंती केली की मला जाऊ दे ना, and they let you go. आणि त्यांनी तुम्हाला येऊ दिलं. Some of you came quietly, तुमच्यातले काही लोक शांत गुपचूप आले, hiding, गुपचूप लपून छपून, not wanting anyone to know. की कुणाला काही सांगायचं नाही, बोलायचं नाही, गपचूप निघा. Others didn't even have the money to make it, आणि बाकीचे असे काय होते ज्यांच्याकडे पैसेच नव्हते यायला, but you still found your way here. तरी तुम्ही कसंही करून आलात. That, my friend, is hard worship. माझ्या मित्रा,
यालाच तर खडतर आराधना म्हणतात. But that is true worship. पण हीच तर खरी आराधना आहे. A worship without sacrifice is not true worship. अरे अर्पणाशिवाय केलेली आराधना ती काय आराधना? ती आराधनाच नाही ज्यासाठी तुला काही लुटावं लागलं नाही. You are sitting not in comfort here. तुम्ही इथे कुठे सौख्यात आरामात बसलाय का? You're not on soft chairs and sofas. तुम्ही इथे काही मऊ खुर्च्या आणि मऊ सोफ्यावर बसलेले आहात का? You're sitting on the floor. तुम्ही जमिनीवर बसलाय. Maybe sore, maybe tired, maybe आणि broken. कदाचित दमलेले असाल, तुटलेले असाल, थकलेले असाल, But still you came. तरी आलात, तरी बसलात. ये क्या है? It is worship to God. हीच तर देवाची आराधना आहे. Some of you arrived very early. तुमच्यातले काही लोक फार लवकर येतात, आले. Some came from far. काही लांब लांब ना आलेले आहेत, Some came late, काही उशिरा आले, but still came with all your heart. पण आले, हृदयापासून आले. And let me tell you, सांगतो ना, God sees every bit of it. देव सगळं बघतो बर का. बिट अँड बिट, अगदी कण आणि कण देव बघतो. He sees your struggle. देवाला तुझे संघर्ष दिसताय, He sees your efforts. देवाला तुझे परिश्रम दिसताय, He sees your worship. देवाला तुझी आराधना पण दिसतीये. Even if no one else clapped for it, आणि जरी आणि कोणी तुझ्या आराधनेला बघून टाळ्या नाही the वाजवल्या, God who sees जो देव बघतो is the God who heals. तोच आरोग्य देतो. बाकीच्यांनी टाळ्या वाजवो न वाजवो, आपल्याला काय फरक पडतोय? ज्या देवाची आराधना केली त्याला कळलं, तो देणार. And tonight He's going to bless you. आणि आज रात्री तो तुला आशीर्वाद देणारच. Not because your worship was perfect, आणि तुझी आराधना परिपूर्ण होती, मास्टरी घेतलेली होती म्हणून नाही, but your heart was perfect. तुझं हृदय मास्टरी घेतलेलं फार चांगलं हृदय. Your worship was real. तुझी आराधना खरी खरी होती. नो दिखावा, नो शोबाजी. It cost you something. आणि तुला त्या आराधनेत काहीतरी लुटावं लागलं. And that kind of worship is honored by God. अशा आराधनेचा देव मान करतो. God is going to honor each one of you देव tonight. तुम्हा प्रत्येकाचा आज रात्री मान करणार आहे. One mother came with tears in her eyes एक आई डोळ्यात अश्रू घेऊन आली and fear in her heart. आणि हृदयात भीती घेऊन आली. She was 6 months pregnant 6 महिन्याची गरोदर होती ती. and the doctors had given her news आणि डॉक्टरांनी तिला अशी बातमी दिली that no mother wants to hear. की जी बातमी कुणाही आईला ऐकायला आवडणार The नाही. doctor said the baby has no heartbeat. डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुझ्या बाळाचे हृदयाचे ठोके सापडतच नाहीये, The chances of survival are very low. तर तुझं बाळ जगेल अशी संधी फार कमी आहे. Now she didn't panic. ती गोंधळली नाही. She came to me ती माझ्याकडे आली. and I prayed in the name of Jesus. येशूंच्या नावात मी तिच्यासाठी प्रार्थना केली. And she went home मग ती घरी गेली and slowly the report changed. आणि हळूहळू ती म्हणते रिपोर्ट बदलला. The heartbeat came back. हार्टबीट सापडली. पुढच्या सोनोग्राफी मध्ये डॉक्टर म्हटले हार्टबीट आहे, The signs, हृदयाची धडधड आहे the signs improved. आणि सगळी लक्षणं अजून सुधारली. And then finally she had a safe normal delivery. आणि सरते शेवटी त्या बाईची नॉर्मल प्रसूती झाली. She rejoiced, she worshipped, she praised. मग तिने असा आनंद केला, आराधना केली, प्रार्थना केली. The baby was brought here. बाळ घेऊन मग ती इथे आली. But then पण मग just a few weeks later काही आठवड्यांनंतर the devil tried again. सैतानाने परत त्यांच्यावर घाला केला. Her newborn started showing आणि complications. नुकतंच जन्माला आलेलं तिचं बाळ, त्या बाळाला काही अजून प्रॉब्लेम व्हायला लागले Her crying was non-stop. आणि सतत ती बाई रडत राहिली. The reports were unclear. कारण रिपोर्ट परत चांगले आले नाहीत. The doctors ran test after test, डॉक्टरांनी त्या बाळावरती ही टेस्ट ती टेस्ट अशा बऱ्याच टेस्ट केल्या, but nothing seemed to help. पण काही मदत होईना. And then one Saturday night, मग एके दिवशी ना शनिवार होता, शनिवारच्या रात्री she brought her child to the church, तिनं बाळाला आपल्या सभेला शनिवारी आणलं, hoping and believing आशा आणि विश्वास ठेवून and holding on to the name of आणि Jesus. येशूंच्या नावाला धरून की ज्यानं दिलंय तोच सांभाळेल. The service was almost over. आणि सभा जवळजवळ संपायला आली होती आपली. People were going home, लोक ऑलमोस्ट घरी जायला निघालेले, but पण faith विश्वास, does not leave. बाईचा विश्वास, तो विश्वास सोडत नाही. Even when the lights are off, faith does not आणि leave. लाईट जरी बंद झाले तरी विश्वास जात नाही. चर्चचे लाईट सगळे बंद झाले पण विश्वास आहे. Lights were off, but her faith light was not off. चर्चचे लाईट बंद झाले हो, विश्वासाचा दिवा सुरू होता. After the last prayer, शेवटची प्रार्थना झाल्यावर you know what she did? तिने काय केलं माहिती She आहे? gently placed a crying baby on the stage here. तिनं हळूच रडणारं बाळ इथं या वेदीवर, या स्टेज या वेदीवर आणलं, ठेवलं इथे. इथे Not for show, शोबाजी करायला नाही. बाई खतम हो गई ती, शो नाही कर but सकती. as a sacrifice of faith. पण एक अर्पण, एक त्याग, विश्वासाचं अर्पण. And there she knelt down, आणि तिथे तिने गुडघे टेकले. right there on the floor, तिथे जमिनीवर गुडघे टेकले, बाळ इथं ठेवलं and began to pray. आणि प्रार्थना सुरू केली. No microphone, no music, no spotlight. माईक नाही,
जोडीला ऑर्गन No नाही, lights in the संगीत hall. नाही, लोक नाही, हॉल मध्ये अंधार, लाईट नाही, Just a mother and a worship. बस एक आई, तिचं बाळ आणि तिची आराधना. Just a cry of surrender. बस मी समर्पित आहे तुला असा हा आक्रोश. Jesus, येशू please heal my child. प्लीज माझ्या बाळाला बरं करा. The child was still crying, ते बाळ रडत होतं, but she didn't stop. पण ती नाही थांबली. She worshipped, तिने आराधना सुरूच ठेवली and then there was silence. आणि मग शांतता पसरली. The child stopped crying. बाळ रडायचं थांबलं She stood up afraid आणि मग ती घाबरून उभी राहिली. because she was afraid at first, तिला अगोदर भीती वाटली, because she thought something went wrong. तिला असं वाटलं काहीतरी झालं, But no, the child was calm. पण नाही, बाळ शांत झालं. Child was peaceful. बाळ एकदम शांत, The child was resting. बाळ विसावा घेत होतं, The child was healed. बाळ बरं झालं. She couldn't believe. तिचा आता विश्वासच बसेना. She went home मग ती घरी गेली, and the baby was normal. बाळ एकदम नॉर्मल. From that moment onward, the baby stopped crying. त्या क्षणापासून पुढे ती म्हणते माझं बाळ हे असं रडणं जे आहे ते बंद झालं. She went to the doctor. मग ती परत डॉक्टरांकडे Doctor गेली. had no answer. डॉक्टरांकडे काही उत्तरच नव्हतं याला. When doctors don't have the answer, Jesus has. आणि डॉक्टरांकडे उत्तरं नसली ना की ती उत्तरं येशूंकडे असतात. When medicine stopped working, worship Jesus. औषधांचं काम करणं बंद झालं ना की बेटा येशूची आराधना सुरू कर. When you वो काम kneel करे. down, heaven stands up. तू गुडघे टेकले की स्वर्ग उभं राहतं ना. आपल्याला तेच हवंय. That was worship in its purest form. बघा, तुम्ही म्हणता ना शुद्ध पवित्र आराधना कशाला म्हणतात, हे त्या बाईनी त्या शनिवारी सगळे लोक घरी गेल्यानंतर हॉलचे दिवे बंद झाल्यानंतर इथे येऊन जे केलं याला शुद्ध पवित्र निखळ आराधना म्हणतात. Worship is not performance. Worship is a weapon लक्षात that you घ्या. use to fight against devil. आराधना परफॉर्मन्स नाहीये, हा कुठला रियालिटी शो वगैरे चाललेला नाहीये. आराधना सादरीकरण नसतं, आराधना हृदयोतनं आहे. When you worship God, जेव्हा तू आराधना करतो देवाची, God's glory descends. देवाचा गौरव खाली येतो Your worship shakes the spirit realm. आणि तुझी आराधना स्वर्गीय स्तराला हादरवते. Your worship sometimes आध्यात्मिक स्तर हादरवते कधी कधी तुझी shakes आराधना. things in the spirit that the words cannot touch. आध्यात्मिक स्तरात असं काहीतरी हादरवून टाकते तुझी खरीखुरी आराधना की ज्याला शब्द हात नाही लावू शकत. Because God meets the worshipper before he meets the need. कारण की देव त्या आराधकाला भेटतो, त्या आराधकाच्या गरजा भेटण्या अगोदर देव त्या आराधकाला भेटतो. त्या बाईच्या गरजा भागण्या अगोदर देव तिला येऊन इथे भेटला, मग गरज भागवली, बाळ बरं केलं. Worship will bring down the walls of Jericho. आराधना यरियोची भिंत खाली पाडते. खरी आराधना, नो परफॉर्मन्स. If you chase after him, जर तुम्ही देवा मागे मनोभावे लागलात he will change what is chasing after you. तर जे तुझ्या मागे लागलंय देव त्याला बदलेल. पण कामकाज खरं खुरं पाहिजे. The more you seek God, जेवढं तुम्ही देवाला शोधाल, the deeper you go, जेवढं खोल जाल the higher he lift you up. आराधनेत, देवात, तेवढं देव तुला वर आणेल. And God will never ignore seekers. आणि देव कधी त्याच्या आराधकांना, त्याला शोधणाऱ्यांना कधी देव दुर्लक्षित करत नाही. He will reward them. अशांना देव प्रतिफळ देतोच. Praise God. आमेन, आमेन. God is always close to those worshippers. आणि देव अशा आराधकांच्या नेहमी जवळ असतो. आमची जीवन कशी आशीर्वादित झाली, अशीच होत नसतात ती बेटा. Some people are envious of us. काही लोक आम्हाला बघून जळतात, ईर्ष्या होते त्यांना की हे लोक एवढे आशीर्वादित कसे, एवढे आनंदी कसे. They are only envious of my harvest. They forget what seed I have sown. माझ्या हंगामाची त्यांना ईर्ष्या होते. मी पेरलेलं बी नाही पाहिलं कधी. मी किती मेलो, किती झटलो, किती झिजलो, किती खपलो, ते नाही पाहिलं. See? हा, माझी समृद्धी बघून जळायला होतंय. People will be jealous of you. पण लोक अशीच असतात, यालाच लोक ऐसे नाव. They don't want to worship God. They just want it without worship. लोक तुला बघून जळणार, त्यांना स्वतःला नाही देवाची आराधना करायची. तुम्ही करा. Every seeker becomes a story of answered prayer. हालेलुया. पण प्रत्येक देवाचा खराखुरा भक्त आणि आराधक आणि शोधणारा शोधक अशा चमत्कारांचा मालक बनतो. तुम्हाला काय सांगू. Praise God. Amen. Now is your holy time. आताची वेळ आहे, तुझी पवित्र वेळ आली बघा. Things will भक्तीची वेळ, change. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. स्वीट आवर ऑफ प्रेयर, स्वीट आवर ऑफ प्रेयर. हालेलुया. गाणं एक. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा, तुझे आभार. God is ready and waiting for you. परमेश्वर तयार आहे आणि तुझी वाट पाहत आहे.
You can make him happy तुम्ही परमेश्वराला आनंदी करू शकता. because worship is relationship. का आराधना म्हणजे देवाशी नातं. Worship is not just asking God, आराधना म्हणजे येऊन देवाला मागायचं नाही. but worship is giving him the respect and building relationship with him, आराधना म्हणजे देवाला आदर देणं आणि देवाशी नातं बांधणं. and that releases the blessing from God. त्यातून देवाचे आशीर्वाद येतातच. It will be released tonight. आज रात्री येतील. It will be released tonight. आज रात्री येतील. He will change your situation. देव तुझी परिस्थिती He will बदलेल. change your life. देव तुझं जीवन बदलेल. He will give you a breakthrough. देव तुला नवीन सुरुवात देईल. Are you ready तयार आहात to seek his face? देवाचं मुख शोधायला? Are you ready to worship him तयार आहात आराधना करायला? in spirit and in truth? खरेपणात आणि आत्म्यात आराधना करायला? Because God, your heavenly Father, is seeking for such souls. कारण देव तुझा स्वर्गीय बाप अशा आत्म्यांच्या शोधात आहे. That those who will worship him in spirit and जे in truth. आत्मे खरेपणात आणि सत्यात त्याची आराधना करतील. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand placed on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे तिथे ठेवा. and cry out to God tonight. डोळे करा बंद आणि रडून देवाचा आज रात्री धावा करा. Worship him. आराधना करा बेटा, Seek आराधना his करा. face. त्याचा चेहरा शोधा. He will change things in an instant. तो क्षणार्धात सगळं बदलेल. That leper came and worshipped Jesus. त्या कुष्ठरोग्याने येऊन येशूंची आराधना केली. And Jesus healed him. येशूंनी त्याला बरं केलं. That is the power in worship. एवढं सामर्थ्य आहे आराधनेत. Are you ready? तयार आहात? Are you ready to pray? तयार आहात का प्रार्थना करायला? Are you ready to seek his face? तयार आहात का देवाचं मुख शोधायला? Come on, pray with me now. चला तर मग माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट I आहे. have no peace. मला शांती नाही, I have no joy. आनंद नाही, Things are not moving as expected. गोष्टी पाहिजे तशा होत नाहीत. I am going down, मी Lord. खाली खाली घसरतोय. You have to help me. तू मला मदत केली पाहिजे. You have to help me. तू मला सहाय्य केलंच पाहिजे. Here I am worshiping you. इथे मी तुझी आराधना करत आहे बघ. I am worshiping you. इथे मी तुझी आराधना भक्ती करत आहे. Come down, Lord, खाली ये प्रभू and touch my life. आणि माझ्या जीवनाला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य Deliver दे. me. मला सुटका दे. Oh Jesus, येशू come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Every sin I've committed. जे प्रत्येक पाप मी केलंय Forgive me. मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Make me clean. मला स्वच्छ कर. And now, Jesus, आणि आता येशू come down. खाली ये. I'm worshiping you. मी तुझी आराधना करत I'm आहे. lifting my heart to you. मी माझं हृदय तुला देत आहे. My hands are lifted up to you. माझे हात तुझ्या समोर मी पसरले. Come down, my Jesus. माझ्या येशू खाली ये. Touch my situation. माझ्या परिस्थितीला स्पर्श Touch कर. my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Bring healing in my soul. माझ्या जीवाला आरोग्य दे. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. See, he's touching some of बघा you येशू here. तुमच्यातल्या काहींना स्पर्श He's करतात. already touching येशू ऑलरेडी तुला स्पर्श करतात. every sickness, प्रत्येक आजार every disease. आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave you sickness in Jesus' name. प्रत्येक आजार येशूच्या नावात जाऊ दे. Leave you pain in the name of सोड Jesus. सगळ्या वेदना येशूच्या नावात. See, Jesus is touching you. बघा येशू तुम्हाला स्पर्श His करतात. healing power is बघा upon you. येशूचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं आहे. Something is happening. काहीतरी होत आहे. It's the power of my God. हे माझ्या देवातलं सामर्थ्य आहे. It's the power of my हे God. माझ्या देवातलं सामर्थ्य He आहे. is touching you now. देव तुम्हाला आता स्पर्श करत आहे. See, there he is touching you. बघा प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. Every sickness, leave in Jesus' प्रत्येक name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Every pain, vanish in Jesus' name. प्रत्येक वेदना येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी be झाली gone in Jesus' name. येशूच्या नावात निघून जा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Be healed in Jesus' name. हालेलुया. Lord, touch. स्पर्श कर प्रभू. Touch, divine touch, divine healing. See the worshipping heart and heal her now in Jesus' name. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. Amen. See, it's happening. बघा घडत It's आहे. happening. घडत आहे.
Every sickness leave in Jesus' name. प्रत्येक आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every body pain vanish in Jesus' सगळ्या name. अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Diabetes, मधुमेह leave the body in साठ Jesus' शरीर name. येशूंच्या नावात. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People who have got lumps in the body, ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या let it vanish in Jesus' name. येशूंच्या नावात त्या निघून जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Skin disease, त्वचा रोग, people suffering with skin disease, त्या लोकांना त्वचा रोग झालाय be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Stomach pain, पोटातले आजार, pain in the stomach, पोटातल्या वेदना leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. From here till the gate, Jesus is touching you. इथून गेट पर्यंत येशू स्पर्श करतायत. From on my left side, Jesus is touching you. माझ्या डावीकडे पण येशू स्पर्श करतायत. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा He आणि is the करा. answer for your problem. येशू तुझ्या सगळ्या समस्यांचं उत्तर आहे. He is the solution for your trouble. येशू तुझ्या सगळ्या त्रासांचा उपाय आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stone in the kidney, किडनी झालेले खडे be crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार, you are suffering with heart problem. तुम्हाला काही हृदयाचा आजार The आहे, Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुला स्पर्श करतायत. Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेव. God will give you a new देव heart. तुला नवीन हृदय देईल In Jesus' name. येशूंच्या नावात. Problem in the neck, मानेचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Spondylitis, स्पॉन्डिलायटिस, receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Something is happening in your body. काहीतरी तुमच्या शरीरात होत आहे. Something is changing in your body. काहीतरी तुमच्या शरीरात बदलत A आहे. newness is coming. एक नाविन्य येत आहे. That fear is ती leaving. भीती जात आहे. That sickness is तो leaving. आजार जात आहे. That pressure is leaving. तो दबाव जात आहे. That heaviness is leaving. ते ओझं जात आहे. That depression is ते leaving. नैराश्य जात आहे. That rejection spirit is leaving. तो नाकारायचा आत्मा जातोय. In Jesus' name. येशूंच्या नावात. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in उठा आणि Jesus' name. येशूंच्या नावात चालायला लागा. Problem in the spinal cord, पाठीच्या कण्याचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. If you couldn't move your body, तुम्हाला जर तुमचं शरीर हलवता येत नव्हतं, start moving it in Jesus' name. येशूंच्या नावात शरीर हलवून पहा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer, कॅन्सर, Lord Jesus, have mercy on the प्रभू people. त्या लोकांवर दया कर. Those who are suffering with cancer, ज्यांना कुणाला कॅन्सर झालाय have mercy on them त्यांच्यावर दया कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Tuberculosis, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Bleeding trouble, रक्तस्राव be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Now is your time. आताची वेळ तुझी आहे. Come on, call out to Him. चल देवाचा धावा कर. Worship Him. देवाची आराधना And कर. He will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. And He will remove sickness from your midst. देव तुझ्यातून आजार काढून टाकेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Blind eyes, आंधळे डोळे be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Deaf ears be बहिरे opened in कान Jesus' name. येशूंच्या नावात उघडू देत. Let the dumb speak in Jesus' name. मुके येशूंच्या नावात बोलू देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body be अंगावर आलेली healed. सूज येशूंच्या नावात जाऊ In दे. Jesus' name. येशूंच्या नावात. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you तुला मी आज्ञा करतो, in the name of Jesus, येशूंच्या नावात leave. सोड. You devil go. सैताना जा. You devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात See, जा. the devil is going away. बघा सैतान निघून चालला. The devil is going away. बघा बघा सगळीकडे बघा सैतान चालला. You witchcraft power, चेटू करणी, demonic power, सैतानी शक्त्या, divination, तंत्र मंत्र, curses, शाप, leave. सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा. Say, devil, leave me in म्हणा Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड. Witchcraft power, leave me in चेटू Jesus' करणी name. येशूंच्या नावात मला सोड. Demonic power, leave me in सैतानी Jesus' शक्त्या name. येशूंच्या नावात मला सोड. Divination power, leave me in तंत्र Jesus' मंत्र name. येशूंच्या नावात मला सोड. Curses, leave me in Jesus' सगळे name. शाप येशूंच्या नावात मला सोडू दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Fear, leave me in Jesus' भीती name. मला येशूंच्या नावात सोडू दे. Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडू दे. Say it with your heart. आपल्या हृदयाने बोला. Things will change गोष्टी बदलतील. and change for the better. चांगल्याकडे बदलतील. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Lord, whatever they need, give it to them. प्रभू या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them
ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवं त्यांना घर दे. Those who want to fly abroad, help them, Lord. ज्यांना परदेशी जायचंय त्यांना मदत कर. Bless them in every area of their lives. आयुष्याच्या प्रत्येक भागात त्यांना आशीर्वादित कर. Master, प्रभू माझ्या those who are मालका, in debts, remove them from their ज्यांना debts. कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढून टाक. As they continue to worship you, जसं ते तुझी आराधना करत राहतील you continue to bless them. तू त्यांना आशीर्वाद देत राहा. As they continue to seek you, जसं ते तुला शोधत राहतील you give them the best, तू Lord. त्यांना अतिउत्तम ते दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Let your blessings be on their food and water. तुझे आशीर्वाद त्यांच्या अन्न पाण्याला लागो And let sickness be out of the camp. आणि आजार त्यांच्या छावणीतून निघून जावो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen and amen. आमेन. Praise Amen. God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. Things will change. गोष्टी बदलतील. Your good season is coming. तुमचा चांगला समय येत आहे. God has seen your tears. देवाने तुमचे अश्रू पाहिलेत. God has heard your cry. देवाने तुमचं रडणंही ऐकलंय. It's your time आता now तुझी वेळ आहे. to receive the best. आता अतिउत्तम स्वीकारायची तुझी वेळ आली आहे. There was a time एक वेळ होती which was my time जी माझी वेळ होती when I cried to Him जेव्हा मी देवाकडे रडून धावा केला and He changed my आणि life. देवाने माझं जीवन बदललं. And He will do the same for you. देव तसंच तुझ्याही जीवनात करेल. Praise God.